काय तुमचे मुद्दे आहेत आणि काय चर्चा आहे? सर, पहिला मुद्दा असा आहे की वन्स गेम स्टार्ट नो वन कॅन चेंज द रूल. पण इथे शिक्षक भरतीमध्ये प्रत्येक वेळेला नवीन नवीन नियम काढतायत. पहिला जेव्हा शिक्षक भरतीची जाहिरात आली तेव्हाचे नियम वेगळे होते आणि आता ते प्रत्येक वेळेला वेगवेगळे नियम काढतात आणि शिक्षक भरती कशी रखडेल आणि कसा त्याच्यामध्ये आमच्यावर अन्याय होईल हे बघतायत. हे एकदम चुकीचं आहे आणि ही शिक्षक भरती व्यवस्थितपणे पूर्ण केली पाहिजे. 10% पहिल्या फेजमध्ये 10% जागा कपात होती. त्याचबरोबर रिक्त अपात्र गैरहजर ह्या जागाही आम्हाला आल्याच पाहिजे. तो आमचा हक्क आहे आणि त्याचबरोबर दुसरा टप्पाही झालाच पाहिजे आणि तोही याच अभियोग्यतेवर झाला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. मी आता शिक्षण मंत्र्यांचा रस्ता रोखला होता, काय सांगता मॅडम तुमचं नाव काय आणि काय सांगा तुम्ही शिक्षण मंत्र्यांचा रस्ता रोखला होता? सर, माझं नाव सुनीता प्रीतम गवळी आहे. मी शिक्षक अभियोग्यता धारक आहे. मी 2 महिने झालं सेकंड फेजसाठी पाठपुरावा करते. सर, मी शालेय शिक्षण सचिव तुषार महाजन साहेबांना भेटते. तिथं कक्ष अधिकारी आहेत दत्ता शिंदे साहेबांना भेटते. सगळ्यांना भेटल्यानंतर 2 महिने झालं ते मला आश्वासन देतात की 10% सहित रिक्त अपात्र गैरहजर जागा आणि सेकंड टप्पा आम्ही आचारसंहितेआधी पूर्ण करणार आहे मॅडम. तर पण त्यांनी आज तागायत ते काय आश्वासन पूर्ण केलेलं नाही आहे. आणि आत्ता आम्ही आंदोलन पण केलेलं आहे. 20 ऑगस्ट 29 ऑगस्टपर्यंत आम्ही अन्नदायक आंदोलन पण केलेलं आहे. आणि आज जेव्हा आम्ही शिक्षण मंत्र्यांना सुरुवातीला भेटलो, पहिला जेव्हा भेट झाली त्यावेळी शिक्षण मंत्री आमच्या सेकंड फेजला अनुत्साह दाखवला. त्यांनी सेकंड फेज होईल किंवा नाही त्याच्यावर म्हटले ते आश्वासन तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. MPSC UPSC सारखं तिथं आम्ही काही विचारायला गेलो नव्हतो की आमची भरती करणार का नाही असं आयुक्त साहेब बोलले आम्हाला. आणि शिक्षण मंत्री साहेब पण आमच्या सेकंड फेजबद्दल अजिबात त्यांनी उत्साह दाखवला नाही. सेकंड फेज होणार नाही असं आम्हाला त्यांच्याकडून दर्शनात झाली असं सूचक केलं त्यांनी. त्यानंतर आम्ही रस्त्यावर बसलो सर आणि शिक्षक भरतीबद्दल त्यांना विचारणा केली. त्या केसरकर साहेब खाली आले आणि परत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही त्या येत्या कॅबिनेटमध्ये हा मुद्दा मांडू 10% रिक्त अपात्र गैरहजर आणि सेकंड फेजचा. आणि जर त्या कॅबिनेटला त्यांनी तो विषय मुद्दा मांडला नाही की त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही आंदोलन करतोय. शिक्षक भरती सेकंड टप्पा हा कंप्लीट झालाच पाहिजे. नाही झाला तर मी सुनीता प्रीतम गवळी आत्मदहनाचा इशारा देतोय केसरकर साहेबांना. नमस्कार. डायरेक्ट येऊ नका, असं तुम्ही बाहेर नाही पडायला पाहिजे होता. एका जागी थांबून यायचं बोलून झाल्यानंतर जेव्हा आम्ही सांगाल तेव्हा सांगितलं स्टँड बाय. नमस्कार. आम्ही काय बोलणार होता? जिल्हानिहाय नमस्कार. नमस्कार, माझं नाव दीपाली पवार. आज आम्ही शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त आणि शिक्षण उपसचिव यांना भेटलो. तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की मी जिल्हानिहाय भरती करणार आहे. आमच्या भरतीचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा जसा झाला तसा दुसरा टप्पा ते करत नाही आहे. दुसऱ्या टप्प्याला संपूर्ण वेगळे नियम ते लावत आहे आणि जिल्हानिहाय भरती आम्ही करणार असं ते म्हणत आहे. आता शिक्षण मंत्री सिंधुदुर्गचे असल्यामुळे ते फक्त सिंधुदुर्गच्या जिल्ह्यासाठी हा नियम लावत आहे आणि हा नियम आम्हाला अभियोग्यता धारकांना अजिबात मान्य नाही. शिक्षण मंत्री हे फक्त काही सिंधुदुर्गचे शिक्षण मंत्री नाही, ते पूर्ण महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहे. त्यामुळे त्यांनी नियम लावताना संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यता धारकांचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसारच त्यांनी शिक्षक भरती पूर्ण केली पाहिजे. आणि आज जो त्यांनी अनुत्साहपणा दाखवलेला आहे हा त्यांनी खूप चुकीचं केलेलं आहे. कारण त्यांना ही भरती पूर्ण करावी लागणार आहे आचारसंहितेच्या आधी. आणि जर आचारसंहितेच्या आधी ही भरती पूर्ण केली नाही तर आम्ही अन्नत्याग उपोषण करणार आहोत. आणि त्याचबरोबर आम्ही आत्मदहनाचं सुद्धा आता तयारी केलेली आहे. त्यामुळे आत्मदहन करायला सुद्धा आता आम्ही तयार आहोत. 14 वर्ष आम्ही या भरतीची वाट बघितली आहे, ती काही जिल्हानिहाय भरतीसाठी नाही. त्यामुळे आम्ही आता कडक अन्नत्याग उपोषण आणि आत्मदहन करणार आहे. याची शिक्षण मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि त्याप्रमाणे भरती ही पहिल्या फेज प्रमाणे पूर्ण करावी. धन्यवाद. शिक्षक भरती, शिक्षक भरती.